70 वर्षाचा दादा अचानक गेल्याचा निरोप आला आणि 72 वर्षाची बहीण कोलमडून पडली. तिला तडक भावाच्या अंत्यदर्शनाला आणलं. मन घट्ट करून तिनं भावाला शेवटचं डोळं भरून बघितलं आणि परत आपल्या गावाकडे निघाली. पण ज्या स्मशानभूमीत अजून भावाची चिता पेटलेली होती तिथंच ती पुढे काय घडलं ते पहा. कनेगावचे राजेंद्र गोविंद पाटील 70 आली आणि तब्येतीची कुरबुर सुरू झाली. अखेर शनिवारी सकाळी ते हृदयविकारानं गेले. मग रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. पै पाहुणे भावकी गावकी सारे गोळा झाले. या गर्दीत होती राजेंद्र पाटील यांची 72 वर्षाची बहीण उर्मिला. भाऊ गेल्याचा निरोप आल्या आल्या त्या पती उद्धव शिंदे यांना सोबत घेऊन बोरगावातून तडक कनेगावला आल्या होत्या. भावाचं शेवटचं दर्शन घेताना त्यांचा ऊर भरून आला होता. साऱ्या आठवणीचा हुंदका दाटून आलेला. किती काय वय होईना, पण बाईला माहेरचा आधार असतो, पाठबळ असतं, माहेरची माया असते. पण भाऊ गेला आणि त्यांचा माहेरचा आधार गेला. भावाला शेवटचा निरोप देऊन रात्री 11 वाजता त्या परत बोरगावला चालल्या. नजर परत मागे फिरत होती. डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. नवऱ्याचा आधार घेत त्या कशाबशा गाडीत बसल्या. गाडी गावाबाहेर आली. बाजूला स्मशानभूमी दिसत होती. काय झालं माहीत नाही, पण अचानक स्मशानभूमीकडेला असलेलं भलं दाटगं झाड कोसळलं. ते नेमकं यांच्या कारवरच पडलं. भाऊ गेल्याचा हुंदका अजून उरात आहे. तोवरच उर्मिला यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रसंगानं उभ्या कनेगावला धक्का बसला. उर्मिला यांच्या या अशा अपघातात जाण्यानं त्यांचे पती, 2 मुलं, मुलगी, सून, नातवंड यांना तर जबरात धक्का बसलाय. पण कनेगाव आणि बोरगाववर ही दुःखाचं सावट पसरलेलं आहे.